नमस्कार मित्रांनो, माझे नाव शिवकुमार गायकवाड। आज आपण एक डोंगरी किल्ल्याविषयी माहिती पाहून घेणार आहोत, म्हणजेच पन्हाळा किल्ला होय। पन्हाळा किल्ला हा कोल्हापूर जिल्ह्यातील एक डोंगरी किल्ला आहे। संरक्षणाच्या दृष्टीने इतर किल्ल्याच्या तुलनेने डोंगरी किल्ल्यांना अधिक महत्त्वाचे होते। डोंगरी किल्ल्याचे महत्त्व सांगताना कौटिल्य लिहितो की भुईकोट किल्ल्यापेक्षा पाणकोट किल्ला चांगला व पाणकोट किल्ल्यापेक्षा डोंगरी किल्ला चांगला। महाराष्ट्रात गिरिदुर्गाची फार मोठी संख्या आहे। पन्हाळगड गडाची उंची 4040 फूट आहे। पन्हाळ्याला साधारण 1200 वर्षाचा इतिहास आहे। हा किल्ला प्रथम शिलाहार भोज राजा सिंग यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला। हा किल्ला पूर्वी नाग जमातीतील लोकांकडे होता। त्यांचे पहिले नाव पन्नाळालय होते व पाली भाषेतील आहे। येथून सम्राट अशोकाने शिक्षणाचा प्रचार केला। मार्च 2, 1660 मध्ये किल्ल्यास सिद्दी जोहरचा वेढा पडला होता। छत्रपती शिवाजी महाराज सिद्दी जोहरच्या वेढ्यात अडकून पडले होते। गुप्तहेरांनी शोधून काढलेल्या मार्गाने ते 600 मावळ्यासकट पन्हाळ्यावरून विशाळगडाकडे निसटले। बरोबर शिवा काशीद व बाजीप्रभू देशपांडे होते। तेव्हा मार्गात शिवा काशीद यांनी प्रति शिवाजी महाराज बनून व बाजीप्रभूने घोडखिंड थोपून धरून आपले प्राण स्वराज्यासाठी अर्पण केले। 6 मार्च 1673 मध्ये कोंडाजी फर्जत याबरोबर सैन्य पाठवून भेदनीतीचा उपयोग करून छत्रपती शिवाजी महाराजांनी परत किल्ला ताब्यात घेतला। पुढे 1710 मध्ये पन्हाळा कोल्हापूरची राजधानी झाली व नंतर 1844 मध्ये किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला। पन्हाळा किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे राजवाडा, सज्जकोटी, राजदिंडी, अंबरखाना, 4 दरवाजा, सोमाले तलाव, रामचंद्रपंत अमात्य समाधी, रेडे महल, संभाजी मंदिर, धर्मकोटी, अंदरभाव दरवाजा, महालक्ष्मी मंदिर, 3 दरवाजा, बाजीप्रभूचा पुतळा। तर मित्रांनो, आज आपण पन्हाळा म्हणजेच डोंगरी किल्ला याविषयी माहिती पाहिलेली आहे। तर आपल्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।